नमस्कार. MPSC बूस्टर या आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आपण जर MPSC बूस्टर या चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे येणारे नवीन व्हिडिओ मिस होणार नाहीत व आपल्या चॅनलवरती अनेक व्हिडिओज आहेत, लाईव्ह रेकॉर्डिंग्स आहेत, ज्याचा तुम्ही वापर करू शकता, त्या पाहू शकता आणि तुमच्या स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण असं मार्गदर्शन मिळणार आहे. आपलं MPSC बूस्टर नावाचं टेलिग्राम चॅनल देखील आहे, ते सुद्धा तुम्ही पहा, त्यातून देखील तुम्हाला एक चांगला गायडन्स मिळणार आहे. तर आज आपण बघणार आहोत की राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 जी आहे ती अनेक वेळा पुढे गेलेली आहे आणि त्याच्यामुळे एक अभ्यासाची गती कुठंतरी हरवली आहे आणि परीक्षा पुन्हा पुढे जाईल का याबाबत सुद्धा शंका आहेत. तर या विषयावरती आपण आज व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, मित्रांना शेअर करा. मी सनी चव्हाण, माझी राज्यसेवा 2022 निवड झाली आहे. मला याआधी राज्यसेवा पूर्व परीक्षा पास व्हायचा 5पेक्षा अधिक वेळा अनुभव आहे. त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला राज्यसेवा पूर्व पास व्हायच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरणार आहे. तर व्हिडिओच्या सुरुवातीच्या आधी तुम्हाला एक छोटीशी कविता दाखवतो. हरिवंशराय बच्चन यांची ती कविता आहे. कविता अशी आहे की रात के उत्पात भय से भीत जन जन भीत कनकन, किंतु प्राची से उषा की मोहिनी मुस्कान फिर फिर, नाश के दुख से कभी दबता नहीं निर्वाण का सुख, प्रलय की निस्तब्धता से सृष्टी का नवगान फिर फिर. याच्यामध्ये असं वर्णन केलं की याच्या आधीची एक ओळ राहिली, त्याच्यामध्ये असं सांगितलं की दिवसासुद्धा अंधार पडला आहे आणि रात्र तर खूप भयानक झालेली आहे आणि आता परत सकाळ होते का नाही अशी शंका आलेली आहे. परंतु परत पूर्वेकडून सूर्य उगवलेला आहे आणि परत नवा दिवस सुरू झालेला आहे आणि जेव्हा काही नाश होतो तेव्हा जे दुःख असतं त्याच्यामुळं जे काही निर्माण होणार आहे त्याचं सुख जे आहे ते मिटत नाही. नाश दुःख याच्यानंतर निर्माण हे होतच असते. प्रलय जरी आला, सृष्टी जरी परिणाम झाला प्रलयाचा, तरीसुद्धा सृष्टीचं नवनिर्माण होतच असतं, त्या कवितेमध्ये सांगितलं आहे. आत्ता मागील काही दिवसात मनू भाकर यांनी आपल्या देशासाठी ब्रॉन्झ जिंकलेला आहे, मेडल. तर त्यांनी मागच्या ऑलिम्पिकमध्ये एक अपयश अनुभवलं होतं. त्यांची पिस्तूल जी आहे ती बंद पडली होती आणि त्यामुळे त्यांना त्यावेळेस मेडल मिळालं नाही. त्या थोड्याशा खचल्या होत्या. तेव्हा त्यांनी एक कविता पाहिली, आय विल राईज नावाची कविता होती. तर त्या आय विल राईजमधून त्यांनी एक प्रेरणा घेतली आणि परत त्या आता राईज झालेले आहेत आणि 4 वर्ष परत कठोर मेहनत करून त्यांनी या ऑलिम्पिकमध्ये, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पहिलं मेडल त्यांनी मिळवलेलं आहे. तर आय विल राईज हे लक्षात ठेवा, तुम्ही पण डोक्यात ठेवा, आय विल राईज. आणि आपल्याला यावर्षी आपले पोस्ट मिळवायचे, त्यासाठी आय विल राईज हे वाक्य आहे ना, ते लक्षात ठेवा. आणि हे जी कविता सांगितली, का सांगितली तर असा एक अंधार दाटतो नेहमी. स्पर्धापेक्षा प्रवास जो असतो ना तो काही असा एकदम स्टेबल असतो असं नाही. याच्यात खूप चढ उतार असतात, अनिश्चितता खूप मोठ्या प्रमाणात असते. अनिश्चितता म्हणजे काही यशाची अनिश्चितता नाही, पुढे काय होईल हे माहीत नाही. परीक्षा येते, तारीख पुढं जाते, जागा निघतात, जाहिरात वेळेवर येते किंवा येत नाही, निकाल वेळेवर लागतो किंवा लागत नाही, आन्सर की उशिरा येते किंवा मोठ्या प्रमाणात बदलतो. असे खूप याच्यामध्ये अनिश्चितता आहे. मग असं वाटू शकतो की अरे काय हे काय चाललं आहे आणि आपण कुठंतरी असं अंधारात अडकून पडलो का काय, मग ही जी काळी रात्र निर्माण झाली आहे, परत दिवस उजाडेल का, माझं कसं होईल, असे अनेक विचार आपल्याला येऊ शकतात. परंतु ह्या कवितेचे सांगितलं आहे हरिवंशराय बच्चन यांनी की जरी प्रलयासारखी रात्र वाटली तरी पूर्वेकडनं सूर्य उगवत असतो आणि जे काही नाश किंवा दुःख प्रलय वाटत असतं तो टेम्पररी असतं आणि निर्माण हे होतच असतं, हे लक्षात घ्या. ही अनेकांना म्हणजे आजची जी सिच्युएशन आहे त्याला ही लागू होणार आहे. तर ही मुख्य गोष्ट होती, ती लक्षात घ्या. आता पुढचा जो आपला मुद्दा, एक अभ्यासाची गती हरवली आहे आणि परीक्षा वेळेवर होईल का. तर अभ्यासाची गती हरवण्यामागे जे कारण आहे, परीक्षा वारंवार पुढं जाणं आणि पुढच्या तारखेची अनिश्चितता, होईल का नाही, त्या दिवशी इतर कुठली तरी एक्झाम आहे, मग MPSC पुढे ढकलेल का, आठवड्याने पुढे ढकलेल का त्याच दिवशी होईल. तर अशी सिच्युएशन एकदा आली होती. UGCची एक्झाम आणि MPSCची एक्झाम एका दिवशी आली होती. तर त्यावेळेस MPSCची एक्झाम झाली होती, लक्षात घ्या. आणि इतर पण कुठले ते काय BPSCची एक्झाम आहे असं दिसतं आहे. मग होईल का हा प्रश्न आहे. मग हा प्रश्न आहे तर मग त्यामुळं माझा अभ्यास होत नाही, एक्झाम होईल का नाही होईल का हेच प्रश्न मनात येत आहेत. किंवा काहीतरी मी अपडेट बघतो आणि मी डिस्ट्रॅक्ट होतो आणि जो मोमेंटम मला मिळाला होता, पेपर मागच्या महिन्यात जे होणार होता त्यावेळेस, म्हणजे या जुलैमध्ये पेपर होणार होता, त्या दृष्टिकोनातून आपण चांगली तयारी करत होतो आणि कुठेतरी पेपर पुढे गेला, तो मोमेंटम लॉस झाला. तर एक लक्षात घ्या की जर पेपर पुढे ढकलायचे असते आयोगाला, म्हणजे 25 ऑगस्टला सुद्धा घ्यायचे नसते, तर आयोगाने आधीच सांगितलं असतं. कारण का तर आयोगाने 25 ऑगस्ट डेट जाहीर करून आता बरेच दिवस उलटलेले आहेत आणि आयोगाला सुद्धा नंतर कल्पना आली असणार आहे की या दिवशी इतर सुद्धा एक्झाम्स आहेत
आणि जर ढकलायचे असते तर आयोगाने ते सांगितलं असतं की पेपर आपल्याला पुढे ढकलायचे आहेत, कारण या दिवशी इतर एक्झाम्स आहेत. आणि आयोगाची जी तयारी असते ना पेपरची, ते काय नुसतं आयोगाची नसते, तर शासनाचे विविध विभाग याच्यामध्ये इन्क्लूड असतात. याच्यामध्ये जर आपण मागच्या वेळेस पाहिलं तर एक न्यूज आली होती की त्यांनी जो विविध जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांना परीक्षेसाठी तयार होण्याचे निर्देशसुद्धा दिले होते. तर इतक्या मोठ्या प्रमाणात ही यंत्रणा तिथं असते ग्राउंडवर. जर त्यांना ढकलायचेच असते अजून एकदा परीक्षा पुढं, आणि हे माहिती आहे की त्या दिवशी इतर एक्झाम आहेत, तर त्या आयोगाने मागच्या काही दिवसातच नोटिफिकेशन काढलं असतं. त्यामुळे आता तर वाटते की परीक्षा पुढे जाणार नाही. आणि आता जर आपण ह्याच्यात अडकून बसलो की पेपर पुढं जाणार आहेत का, मग मी अभ्यास करू का नको, तर जे काय नुकसान होणार आहे किंवा काय होणार आहे आपण नंतरच्या एक स्लाईड आहे पुढे त्यात बघणार आहे. आता फक्त एक गोष्ट आहे की आता मग करायचं काय. जसं ती मनू भाकरने आय विल राईज म्हणून प्रयत्न केले, 4-4 वर्ष तिनं परत कष्ट केल्याने पदक मिळवलं, तसं आपण 25 दिवस आपल्याला कष्ट करायचे आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला काय ऑलिम्पियन जे असतात त्यांच्यासारखे 4 वर्ष वाट नाही पाहिजे, आता फक्त 25 दिवस वाट पाहिजे आपल्याला. 25 दिवसांनी एक्झाम होणार आहे. मग गती येण्यासाठी काय करायला पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं एक वेळापत्रक बनवायचं. आपण पुढच्या 25 दिवसाचं एक वेळापत्रक बनवायचं आहे की मला हे जे सिलेबसला 7 सब्जेक्ट आहेत, आपल्याला 7 विषय जे आहेत प्रीच्या दृष्टिकोनातून, तो सिलेबस समोर ठेवायचा आहे. आणि पुढील काही दिवसामध्ये मला काय काय करायचं आहे. राज्यघटना माझी समजा मी अभ्यास मागचा जी डेट होती त्या डेटच्या अनुषंगानं आपण चांगली तयारी केली होती. मग आता एक रिव्हिजन पाहिजे राज्यघटनेला. तर राज्यघटनेला मी एक समजा 3 दिवस देईन, सकाळचा स्लॉट. त्यानंतर इकॉनॉमी पण बऱ्यापैकी छोटा सिलेबस आहे आणि तो पण पटकन होईल, एक मला कॉन्फिडन्स येईल लगेच किंवा माझा ट्रॅक परत येईल. तर इकॉनॉमी घेऊ शकता तुम्ही दुपारचा सेक्शन. आणि असं एक आठवडा घ्या सुरुवातीचा, घटना आणि इकॉनॉमी घ्या, कारण घटना वगैरे वाचायला छान वाटते. आणि याच्यामध्ये अजून एक आहे की रिव्हिजन जे आपण म्हणतो आहे ना, ते वेळापत्रक आता रिव्हिजनचं वेळापत्रक असलं पाहिजे. फर्स्ट रिडिंग सेकंड रिडिंगचं वेळापत्रक हे आता नसलं पाहिजे. रिव्हिजन वेगळं आणि आपला नॉर्मल स्टडी वेगळा. रिव्हिजनचं वेळापत्रक आहे, तर थोडासा आता स्पीड गती ही आलीच पाहिजे अभ्यासामध्ये. आणि वेळापत्रक बनवलं तर तुमच्या लक्षात येईल. समजा तुम्ही घटनेला 4-5 दिवस दिले आणि इकॉनॉमीला 4-5, म्हणजे पहिल्या टप्प्यात घटना इकॉनॉमी 5 दिवसामध्ये तुम्ही करताय. पुढच्या 5 दिवसामध्ये भूगोल आणि चालू घडामोडी करता. 10 दिवस झाले. पुढच्या 5 दिवसामध्ये तुम्ही विज्ञान करताय, पर्यावरण करताय. 15 दिवस झाले. पुढे 3 दिवसात तुम्ही फुल टाईम इतिहास करताय. 18 दिवस झाले. 18 दिवस तरी आताच गेले, उरले 7 दिवस. मग त्या 7 दिवसामध्ये परत सगळ्या गोष्टी आपल्या बघायच्या आहेत. अजून काय राहते का बघायचं आहे. 2013 ते 2023चे पेपर्स आपल्याला नीट करून घ्यायचे आहेत, कारण अनेक सेक्शन असे आहेत की ज्याचे क्वेश्चन रिपीट होतात. त्यामुळे हे क्वेश्चन बघणं गरजेचं आहे. त्यानंतर 2020 ते 2023च्या पूर्वपरीक्षा आहेत, एकदम सखोलपणे नीट बघायचे आहेत. कारण जो पेपर आपण बघतो, पेपर ज्या धर्तीवरती पुढच्या वर्षी येतो ना, तो साधारणतः मागच्या 1-2 वर्षावरती अवलंबून असतो. तुम्ही जुने पेपर काढून बघा, तुम्हाला दिसतील 2018चे टॉपिक 2020च्या क्वेश्चनमध्ये विचारले दिसत आहेत, 20च्या पेपरमध्ये विचारले दिसत आहेत. 19चे क्वेश्चन्सचे जे टॉपिक आहेत त्याच्या आजूबाजूचे प्रश्न 21मध्ये विचारले दिसत आहेत. तर यामुळे आपल्याला 20 ते 23चे प्रश्नपत्र खूप चांगल्या प्रकारे करावे लागतील. अभ्यास करावा लागेल, रिव्हिजन चांगली करावी लागेल आणि जुने प्रश्नपत्रिका सखोलपणे व्यवस्थित बघावं लागतील. त्याचबरोबर एक काही अननोन क्वेश्चन असतात पेपरमध्ये किंवा काही आपण कन्फ्यूज होतो, त्यावेळेस काय निर्णय घ्यायचा आहे, त्याच्यासाठी डिसिजन आपल्याला घेण्यासाठी एक लॉजिक ॲप्रोच बिल्ड करावं लागेल. लॉजिक ॲप्रोच म्हणजे काय जाऊन गोळ्या मारणं, 10-20-30 करून उत्तर करणं असं नाही आहे. तर जुने पेपर बघून नेमकं बाबा कशामध्ये उत्तर असतं त्या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे. किंवा इन्क्लुजन एलिमिनेशन मेथड असते किंवा काही कीवर्ड असतात क्वेश्चनमध्ये, ते कळले पाहिजे. किंवा पर्यायामध्ये अशा काही गोष्टी दिलेल्या असतात ज्या परस्पर विरोधी असतात, त्याच्यावरनं आपल्याला पर्याय बाजूला काढून उत्तर काढता आलं पाहिजे. किंवा काही वेगळं काही दिसतंय का, असे अनेक फॅक्टर्स आहेत त्या ॲप्रोच लॉजिकमध्ये. तर ते नीट करा. त्यात तुम्हाला मदत पाहिजे असेल तर आपली एक छोटीशी एक PIQ ॲनालिसिसची बॅच पण आहे, ती तुम्ही जॉईन करू शकता. किंवा तुम्ही कोणाची बॅच करा किंवा तुम्ही स्वतः करा, पण हे करणं खूप गरजेचं आहे पास होण्यासाठी. आणि प्रश्नपत्रिका आहे त्याचं प्रिंटआउट काढून घ्या. आणि गती जी गेली आहे ना अभ्यासाची, तुम्ही एकच दिवस बघा एक गोष्ट करून की तुम्ही राज्यघटनेचे 13 ते 22चे क्वेश्चन बघत बसा, एक 2-4 तास देऊन 2-4 तास द्या. तुम्हाला बरोबर तुमचं माइंड जे आहे त्या अभ्यासामध्ये येऊन जाईल. त्यानंतर थोडं तुकड्यामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता की फार असं ओझं पण घेऊ नका. समजा गॅप पडला आहे मागचे काही दिवस आणि अभ्यासाला लिंक लागत नाही आहे, तर एका दिवशी बसून मी आता 10-12 तास अभ्यास करतो असं होणार नाही आहे. लिंक तुटली आहे ना, ती जुळायला पण थोडा वेळ लागणार आहे. पण आता आपल्याला थोडं गतीनं पकडायची आहे लिंक. तर काय करायचं, मग तुम्हाला कुठला पण विषय आवडतो तो घ्या किंवा ज्या विषयाची भीती वाटते तो घेऊ शकता. की बाबा माझं विज्ञान राहिलं आहे, मी केलं नव्हतं आणि अजून राहिलेचं काय करू, तर घ्या ते. म्हणजे जेणेकरून ते करताना एक स्पीडने आपण करतो आणि थोडासा त्रास होईल पहिला तासभर करायला, पण तुम्ही बसलात बैठक घेऊन आणि वाचत बसला तर तुमचं ते आरामात होणार आहे. 2-3 दिवसामध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारे गेला तर परत गाडी तुमची रुळावरती येणार आहे.
पहिल्या दिवशी 3-4 तास अभ्यास झाला समजा, तर स्वतःला छान सांगा की हां, मी आता परत ट्रॅकवर आलो आणि आता अभ्यासाला बसलो आहे, माझा अभ्यास छान होतो आहे. दुसऱ्या दिवशी सांगा की मी पहिल्या दिवशी एवढं छान गोष्टी केल्यात आणि मी पेपर इतक्या वेळा वारंवार पुढे गेलेत की आपण बऱ्यापैकी अभ्यासाच्या टचमध्ये होतोच, असं काही नवीन नाही आहे हे स्वतःला सांगा. आणि मी अभ्यास केल्यावरती मला त्याचे रिझल्ट्स एक्झाममध्ये चांगले येणारच आहेत. ही पूर्वपरीक्षा मी अनेकदा सांगतो ही कॉन्फिडन्सची एक्झाम आहे. कॉन्फिडन्सची एक्झाम म्हणजे काय, बऱ्यापैकी आपण अभ्यास केला, डोळ्याखालनं गोष्टी घातल्या आणि कॉन्फिडन्स आपल्याला आला ना, तर पूर्वपरीक्षेमध्ये 100मधले 40-50 क्वेश्चन ओळखीचे असतात. एक 20-25 क्वेश्चनचे काही पर्याय आपल्याला ओळखीचे आहेत, काही ओळखीचे नाही आहेत. 10-15 क्वेश्चन अननोन असू शकतात. 10-15 क्वेश्चनमध्ये एखादाच पर्याय माहिती असू शकतो. असे जे क्वेश्चन्स आहेत जे माहीत नाहीत त्यांच्यामध्ये हा कॉन्फिडन्स कमी येतो. आणि मी सुरुवातीला सांगितली घटना करा, इकॉनॉमिक करा, भूगोल करा. हे का करा, तर याच्याने आपल्याला कॉन्फिडन्स मिळतो. घटना जर आपण वारंवार बऱ्यापैकी केली नाही असेल तर तिथं कन्फ्युजन होत नाही. 15पैकी 12 क्वेश्चन तर आरामात तिथं सुटतात आणि खूप भारी कॉन्फिडन्स घटना आपल्याला देते. त्याचबरोबर इकॉनॉमी खूप छोटा सिलेबस आहे, मोजके टॉपिक आहेत, ते बघा जरा थोडंसं. आणि जुने पेपर बघा इकॉनॉमीचे, कसे उत्तरं दिलेत, काय आहे ते. त्याच्यामुळे आपल्याला ना तिथं फायदा होतो. आणि भूगोलाचे 15तले 2-3 क्वेश्चन रिपीट होतच असतात, तुम्ही बघा पेपर काढून, त्याचा पण तिथं आपल्याला फायदा होतो. आणि बऱ्यापैकी वाचून गेलो आपण भूगोल तर तिथं आपण प्रश्न बऱ्यापैकी समजून घेऊ शकतो. भूगोलाचे क्वेश्चन थोडेसे किचकट असू शकतात, परंतु अभ्यास असेल तर काही ना काही तिथं आपल्याला लिंक मिळते, उत्तर सापडतं. अभ्यास नसेल, टंगळमंगळ केली पुढचे 25 दिवस, तिथं लिंक सापडणार नाही. येणारे सोपे क्वेश्चन आपण गंडू शकतो. कारण समजा क्वेश्चनमधले 2 पर्याय माहिती आहेत आणि 2 पर्याय माहीत नाहीत. सुरुवातीला 2 पर्याय अननोन जे आहेत ते वर आले समजा आणि माहीत असणारे खाली आहेत आणि तुम्ही अभ्यास बऱ्यापैकी केला नाही पुढच्या 25 दिवसात, असंच ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलात किंवा टंगळमंगळ करून गेलात किंवा परीक्षा पुढे जाईल का असले विचार करण्यात वेळ वाया घालवला तर काय होणार आहे, तुमच्या केसमध्ये तुमच्या क्वेश्चन असणार आहे भूगोलाचा, इकॉनॉमीचा, कुठला पण. तुम्हाला क्वेश्चन पण थोडा वाटेल काय आहे. आणि पहिले 2 पर्याय अननोन आहेत ते वाचल्यानंतर तुमचा सगळाच कॉन्फिडन्स जाणार आहे. आणि मग पुढचे जे 2 तुम्हाला माहिती असणारे पर्याय होते ते सुद्धा तुम्ही नीट वाचणार नाही आहेत आणि तुमचं उत्तर तिथे याची शक्यता कमी असणार आहे. त्यामुळं जर बऱ्यापैकी जरी अभ्यास केला पुढचे 25 दिवस तरीसुद्धा इथून 25 दिवस अभ्यास जरी केला तरीसुद्धा परीक्षा पास होऊ शकता. त्यामुळे हे जर चांगल्या प्रकारे अभ्यास करून गेलो आणि समजा तोच अननोन क्वेश्चनची आपण परत केस बघूया. हां, क्वेश्चन वाचलं मी, थोडंसं काहीतरी अननोन आहे, हरकत नाही, पण ह्यातले काही 1-2 कीवर्ड मी कुठेतरी वाचलेले आहेत. पहिले 2 पर्याय पहिले, अरे तर खूपच अननोन आहेत, पुढचा बघूया. हां, हे मी वाचलेलं आहे, त्याच्या खालचा तो पण वाचलेला आहे. म्हणजे 3 आणि 4 पर्याय मला माहिती आहेत. मग 3-4 पर्यायावरून उत्तर येतं का, पर्याय क्रमांक तुम्ही समजा पहिला सब पर्याय असतं, आयोगाचे सब पर्याय पण देतं. पहिल्या पर्यायात 3-4 नाही आहे, तो बाद करा. दुसऱ्या पर्यायात फक्त 3 आहे, तो बाद करा, कारण 3-4 आलं पाहिजे. तिसऱ्या पर्यायात 1 आणि 3-4 असं काहीतरी समजा, ते मला माहीत नाही की 1 बद्दल मला डाऊट आहे. आणि चौथ्या पर्यायात फक्त 4 आहे, बाकी काही नाही आहे. तर याच्यावरून आपण पर्याय क्रमांक 3 उत्तर मारू शकतो आणि असे अनेक क्वेश्चन तुम्हाला सापडतील. पूर्वपरीक्षेमध्ये असे क्वेश्चन भरपूर असतात आणि पूर्वपरीक्षा पास व्हायला तुम्हाला मदत करतात. म्हणजे सांगण्याचं इन नटशेल मला काय सांगायचं आहे तुम्हाला, तर आपण आता केलं पाहिजे, गोष्टी डोळ्याखालनं गेल्या पाहिजे, कॉन्फिडन्स येतो आणि पेपरमध्ये तो रिफ्लेक्ट होतो. आपला पेपर चांगला जातो. का चांगला जातो, तर आपण कॉन्फिडन्सनी तो देतो. आणि असे प्रत्येक सेक्शनमध्ये 2-3 क्वेश्चन जरी निघाले, 7 टॉपिक आहेत प्रीला, तर 14-15 क्वेश्चन असेच निघतात. घटनेमध्ये 15पैकी 12 क्वेश्चन जर आपण आता खूप भारी प्रकारे घटना केली तर 12 क्वेश्चन आरामात तिथे येतात. इकॉनॉमीमध्ये 15मधले 10 तरी सहज येतात. भूगोलामध्ये 10 आपल्याला येतातच. करंट आपण चांगलं करायला पाहिजे. करंट आजकाल मार्क्स देणारा विषय झाला आहे. पास नापास ठरवण्यात करंटचा मोठा वाटा झाला आहे. जर आपण कॉम्पिटिशनचा विचार केला, ॲक्च्युली मी कॉम्पिटिशन असं सांगतच नाही किंवा विचार पण करू नये कॉम्पिटिशनचा आपण, कारण आपल्याला मागच्या वेळेस किती 105 कट ऑफ लागला समजा, तर मला 115 मार्क पाडायचे आहेत, 120 मार्क पाडायचे आहेत. हे टार्गेट ठेवून आपण अभ्यास करतो, मार्क्स आणतो आणि पण पास होतो. मग इथं कॉम्पिटिशन संबंध येतो का, येत नाही. पण कॉम्पिटिशनचा संबंध कुठे येतो, जर आपण असं काहीच नाही केलं समजा, तर मग आपल्याला बाकीचे लोक मागं टाकतात आणि पुढं जातात. त्यामुळं असं आहे की आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये अडकायचं नसेल तर आपल्याला एक मार्कची लेवल आहे ती आणली पाहिजे. त्याच्यासाठी ना हे जे मार्क्स देणारे विषय जे आहेत, घटना, भूगोल, करंट वगैरे, ते मदत करतात. करंटचं मी ते सांगालतो की मॉब असतो, मॉब म्हणतो मी, एक मॉब नावाचे आम्ही असं मित्रांमध्ये चर्चा करतो. मॉब म्हणजे काय, प्री झाली की आपण स्कोर विचारत बसतो. 5-25 जण स्कोर विचारले, किती सांगतात, किती पडले तुला, 100 आले, 102 आले, 95 आले, 98 आले, हा असतो मॉब. 105 आले, जो बऱ्यापैकी पोरं तेच सांगतो, झाला मॉब. त्याच्यापेक्षा 10-12 मार्कला जास्त पाहिजे. समजा बऱ्यापैकी लोक 25मधले 17-18 लोक 105च्या आत स्कोर सांगतात आणि तुमचा जर 115 स्कोर आहे, जर तुम्ही मॉबच्या वरती आहे, मॉबच्या वरती यायचं असेल तर करंट तुम्हाला खूप मदत करणार आहे. त्याला थोडीशी कष्ट पण लागणार आहेत. 15पैकी 10-11 जर क्वेश्चन बरोबर आणले तुम्ही, 11-22 मार्क येतात, तुम्ही मॉबच्यावर आरामात जाता. घटना, भूगोल, इकॉनॉमी तुम्हाला काय करतात, एका लेवलला आणून ठेवतात की तुम्ही नापास होणार नाही थोडंसं, हे तुम्हाला सांगतात.
आणि करंट काय करतो, नापास होणार नाही असं नाही, तुम्ही पासच होणार आहे करंट तुम्हाला सांगतो. जर तुम्ही 15पैकी किमान 11 जाऊ द्या 9-10 जरी आणले तरी खूप बेस्ट आहे. हे झालं विषयाबद्दल मी डिटेलमध्ये सांगतो, कारण काय माहिती आहे का, तर आता कळलं पाहिजे 25 दिवस आहेत वेळापत्रक बनवायचं, तर हे कळलं पाहिजे विषयांचं महत्त्वसुद्धा. म्हणून मी सांगतो वेळापत्रक बनवायचं पहिला टॉपिक आहे त्याच्यावरच मी बोलतो आहे. त्यानंतर विज्ञानचे पण ना 20 क्वेश्चन आहेत, खूप मोठा वेटेज आहे विज्ञानला. 20 क्वेश्चन आहेत, किमान बेसिक तरी विज्ञानच्या गोष्टी बघितल्याच पाहिजेत. विज्ञानला दुर्लक्षून चालणार नाही. भले अभ्यास नाही जरी केला तरी विज्ञान चांगल्या प्रकारे करा, आणि जरी केला तरी केला म्हणून त्याला दुर्लक्षित करू नका. एक 4-5 दिवस वेळ देऊन बऱ्यापैकी विज्ञानला चांगल्या प्रकारे करून घ्या. इतिहासामध्ये प्राचीन इतिहास आहे, 2-3 क्वेश्चन येतात, एखादा दुसरा ऑड असतो, एखादा दुसरा येतो आपल्याला. मध्ययुगीनचा एखादा क्वेश्चन येतो, तो पण थोडासा ऑड कॅटेगरीमध्ये येतो. बाकी महाराष्ट्र समाजसुधारक आहे, हा सोपा घटक असतो, त्यात मार्क गेलाच नाही पाहिजे. आणि इंडियन नॅशनल मुवमेंट जी आहे आपली भारतीय स्वातंत्र्य लढा, त्याच्यातले काही क्वेश्चन येतात, त्यात पण बऱ्यापैकी मार्क आपल्याला देणारे असतात. मग इतिहासाला थोडंसं कष्ट घेतलं तर मार्क येतात. पूर्ण दुर्लक्ष केलं इतिहास खड्ड्यात घालतो, लक्षात ठेवा. इतिहासाला 15पैकी 4-5 मार्क आले म्हणजे क्वेश्चन बरोबर आलेली मुलंसुद्धा आहेत, आणि इतिहासाला 9-10 क्वेश्चन बरोबर आलेली मुलंसुद्धा आहेत. आपण किमान 9-10 तर इतिहासाला कसे येतील या दृष्टिकोनातून इतिहासाला एक 4 दिवस देऊन त्याची पण बऱ्यापैकी टॉपिक्सचे आजपर्यंत विचारले त्या टॉपिक्स डोळ्याखालनं घालणं गरजेचं आहे. पर्यावरणाचे 5 क्वेश्चन आहेत, 13 ते 22चे आपण जर क्वेश्चन बघितले तर त्यातले बऱ्यापैकी क्वेश्चन रिपीट होतात, किंवा काहीतरी आपल्याला आयडिया देतात की कसं डील करायचं आहे, किंवा काही नोट्स असतील पर्यावरणाचे, किंवा तुम्ही आधी जे काय केलं आहे ते डोळ्याखालनं घाला. तर याच्या सगळ्यांसाठी रिव्हिजन, या सगळ्यांसाठी एक वेळापत्रक बनवा. आणि वेळापत्रक असं बनवा की घटना, भूगोल, इकॉनॉमी तर कव्हरच झाला पाहिजे आणि बाकीचे पण निग्लेक्ट नाही झाले पाहिजे. जुन्या प्रश्नपत्रिका पण या वेळापत्रकामध्ये आपण कव्हर केल्या पाहिजे. जुन्या प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाच्या आहेत. थोडासा अभ्यास कमी केला तरी चालेल, पण एक लक्षात ठेवा वाक्य, पास कोण होणार आहे, जो जुन्या प्रश्नपत्रिका व्यवस्थितपणे बघणार आहे, वारंवार बघणार आहे, तो 100% पास होणार आहे. थोडासा अभ्यासाची पण याला जोड पाहिजे. आणि पास कोण होणार नाही, तो नुसता अभ्यास करून जाईल ना, त्याची शक्यता खूप कमी पास व्हायची. आपण अनेकांचं बघतो की मी खूप अभ्यास केला, सगळं केलं, हे केलं ते केलं, पण मी फेल झालो. का? मी पेपर्स नव्हते पाहिले आणि तिथं गेलो आणि काही क्वेश्चन्स मला प्रॉब्लेम झाले, क्वेश्चन्स मला नीट समजले नाहीत, किंवा मी काही सिली मिस्टेक केलो, अशा गोष्टी होतात आणि तो नापास होतो. त्यामुळं किमान मागच्या 4 वर्षाचे पेपर वारंवार बघा, कंटिन्यू बघा. कसं बघायचं, मग समजा आपण घटना अभ्यास करतोय तर घटनेचे फक्त 15 क्वेश्चन बघायचेच असं सांगायचं मनाला. मागच्या 23चे फक्त 15च क्वेश्चन बघणार आहे. किती वेळ लागतो? 10 मिनिट लागतात, झाले बघून. आणि त्याच्यामुळे एक अभ्यासामध्ये सिरियसनेस येतो. 1-2 तास झाले, परत म्हणायचं मी आता 22चे फक्त 15च क्वेश्चन बघणार आहे, बघून घ्यायचे. असं केल्यानं आपण जुने क्वेश्चन पण व्यवस्थितपणे बघू शकतो. तर हे झालं प्रश्नपत्रिका, रिव्हिजन, वेळापत्रक. आता एक सांगतो की आपण याच्या बाबतीत बोललोच आहे की परीक्षा वारंवार पुढे गेलेली आहे, आणि आपण जेव्हा परीक्षा आली होती, आयोगाने पुढं गेले हे जेव्हा डिक्लेरेशन केलं त्या दिवसापर्यंत आपण बऱ्यापैकी अभ्यास करतच होतो. त्यामुळं आपला अभ्यास यावर्षी चांगला झाला हे स्वतःला सांगा, आणि पुढचे दिवस आपण चांगला अभ्यास करणार आहे, आपला पेपर चांगला जाणार आहे, आपल्याला चांगले मार्क पडणार आहेत, आपल्याला चांगली पोस्ट मिळणार आहे हे स्वतःलाच सांगा. आणि उद्यापासूनच जोमानं अभ्यासाला चालू करा. आणि इतर कुठलाही विचार करू नका, स्पर्धा कशी असेल, काय असेल, किती मुलं बसतात, किती जागा आहेत, काही मॅटर करत नाही. मागं काय झालं, माझी किती मार्कनी मागची प्री गेली, मी काय चुका केल्या, काही मॅटर करत नाही. आपण त्या 100रातले बऱ्यापैकी क्वेश्चन बरोबर आणले, आपण ही परीक्षा पास होतो, ही गोष्ट लक्षात. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ही पूर्व परीक्षा का बरं महत्त्वाची आहे बाबा, का बरं अभ्यास करायला पाहिजे. 25 दिवस उरले, मग परीक्षा पुढं पण जाऊ शकते, तरी पण मी का अभ्यास करायला पाहिजे असं तुम्हाला वाटू शकतं. मी म्हणत नाही की पुढे जाईल, मी तर म्हणतो पुढे जाणारच नाही. त्यामुळे सिरियसनेस जो आहे ना तो लूज करू नका. परीक्षा पुढे जाणारच नाही हे मात्र मला तर वाटतं हे फिक्सच आहे. आता का महत्त्वाची आहे पूर्वपरीक्षा, तर सगळ्यात महत्त्वाचं की इकडे जे आपण वाट निवडली आहे स्पर्धा परीक्षांची, एक लक्षात घ्या, ही वाट जी आहे ना आपल्याला वाटतं की काही नाही मी पण होऊ शकतो, आणि ते आहे, ते काही खोटं नाही आहे. परंतु याच्यामध्ये खूप सारे फॅक्टर्स आहेत जिथं जर आपण दुर्लक्ष केलं तर आपला फटका बसू शकतो. आपण इंटरव्ह्यूपर्यंत अनेकदा जातो, परत नापास होतो, परत पूर्वपरीक्षेला येतो, परत मुख्य देतो. ह्यात एक जरी टप्पा गणला तर परत पहिल्यापासून आपण करत बसतो, आणि ह्या गोष्टी करून आपण आज परत एकदा पूर्वपरीक्षेला हे स्वतःला सांगा. आणि इथं जर मी परत स्वतःचं नुकसान करून घ्यायचं असेल तर मग पुढचे दिवस मी अभ्यास करणार नाही असं होईल. त्यामुळं हे जे टप्पे आहेत 3 टप्पे पार केल्यानंतरच पोस्ट मिळते, आणि त्यातला प्रत्येक टप्पा महत्त्वाचा आहे. पूर्वपरीक्षेत जरी मार्क जरी मुख्य निकालात धरत नसले तरी पूर्वपरीक्षेला जे मार्क पडतात ना त्या मार्कावरून आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो आणि आपण मुख्यात चांगला अभ्यास करतो. पूर्वला जर काठावर मार्क पडले ना 15 दिवस ह्याच्यातच जातात, ह्याला विचार त्याला विचार, तुझे किती मार्क आले,
मग तुझ्या गाववाल्याचे किती आले, तुझ्या रूम पार्टनरचे किती आले, किंवा ह्या सरांनी तो पोल घेतला आहे त्यात किती आले, असलं करण्यातच 15-20 दिवस आरामात निघून जातात. अभ्यास होत नाही. पुढचे 15-20 दिवस तर मग अजून काहीतरी वेगळ्या न्यूज येतात, त्यात जातात, अभ्यासच होत नाही. त्यामुळं जर तुम्ही एकदम भारी स्कोर आणला, मॉबपेक्षा 10-15 मार्क वर आणले, तुम्ही कोणाला विचारत बसायची गरजच नाही ना. तुम्ही तुमचा अभ्यास करत बसता आणि मुख्याचा खूप भारी अभ्यास होतो. मुख्यमध्ये जेवढा आपण जास्त अभ्यास करू, जेवढा रिव्हिजन देऊ, जेवढा चांगल्या प्रकारे अभ्यास करू, तेवढा स्कोर आरामात वाढतो. मागच्या मुख्याला किती होते ना, पहिली मुख्य का काही मॅटर होत नाही. मुख्याला चांगला अभ्यास केला, एका दिशेने चांगला अभ्यास केला, मुख्यमध्ये चांगले मार्क येतात. परंतु त्याला वेळ द्यावा लागतो, अभ्यास करावा लागतो. यावेळेस मुख्याला किमान 3 महिने मिळतात, 100 दिवस मिळतात. माझ्या मते ते पुरेसे आहेत. आणि जर पूर्वला कमी स्कोर आणला आणि त्या 100 दिवसामध्ये मग अभ्यास होत नाही, मुख्य जायची शक्यता दाट आहे. त्यामुळे ही पूर्वपरीक्षा खूप महत्त्वाची आहे. अजून एक मुद्दा का महत्त्वाची आहे, तर आपण जे स्वप्न घेऊन आले मला पोस्ट पाहिजे, आता एक लक्षात घ्या, पुढच्या वर्षीपासून तो पॅटर्न आता बदलणार आहे मेन्सचा. त्यामुळे ती मेन्स आहे ती खूप मोठी होणार आहे. आणि त्याचा जर सिलेबस तुम्ही पाहिला किती पानांचा आहे तुम्हाला माहिती आहे, किती डिटेल आहे, लेखी आहे. म्हणजे ह्या मेन्सला जेवढे कष्ट करावं लागतील ना, त्याच्या 4 पट कष्ट पुढच्या मेन्सला करावं लागणार, ते डोक्यात घ्या. त्यामुळं कष्ट करून पोस्ट घ्यायची का कमी कष्टामध्ये पोस्ट घ्यायची स्वतःला सांगा. कमी कष्टात पोस्ट पाहिजे तर पुढचे 25 दिवस कष्ट केले पाहिजेत. त्यामुळं ही पूर्व इतकी महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. अजून काय तर दिवसेंदिवस जे आहेत ना, इथं असं एक प्रकार वेगळंच वातावरण बनतं MPSCमध्ये की एक्झाम्स जे आहेत त्या वेळेवर होतील का, ॲडव्हर्टाईज वेळेवर येतील का, हे कुठंतरी म्हणजे अनेक फॅक्टरनी त्याला प्रभावित केलेलं आहे. कोविड आला असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, त्याच्यामुळं हे सगळं वेगळं होत गेलं आहे. त्यामुळं जी परीक्षा आहे ना आता मी देणार ती माझी शेवटची असली पाहिजे, त्यात मी पोस्ट काढलीच पाहिजे स्वतःला सांगा. आणि अजून एक सांगतो, याने काही घाबरून जायची गरज, हे काय नवीन नाही आहे. MPSC किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये हे कॉमन आहे. हे ॲक्सेप्ट केलं पाहिजे की याच्यामध्ये अनेक फॅक्टर्स आहेत, पुढे मागे गोष्टी होतात, पेपर पुढे मागे जातात, एखाद्या टप्प्यावरती काहीतरी आपला फटका बसू शकतो, काय पण होऊ शकतं. मग याच्यामध्ये कोण यशस्वी होतो, हे सगळ्या गोष्टी करून जो पेशन्स ठेवून हार्डवर्क करतो, डेडिकेशनने अभ्यास करतो, तो 100% पास होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि स्वतःला सांगा, आय विल राईज. आणि जोमाने अभ्यास केला करा, तुम्ही निश्चितपणे पूर्वपरीक्षेमध्ये भारी स्कोर आणणार आहात. तुम्ही मॉपच्या वर जाणार आहात आणि पूर्वपरीक्षेची देऊन आल्यानंतरच दुसऱ्या दिवशी तुम्हाला इतका कॉन्फिडन्स राहणार आहे की तुम्ही मेन्सची तयारी जोमाने सुरू करून तुम्ही याच वर्षी पोस्ट काढणार आहात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांनी शेअर करा. आपल्या टेलिग्राम चॅनल MPSC बूस्टर ते देखील जॉईन करा. थँक्यू.